माझे प्रत्येक व्हिडिओ बघत असताना मी ना चॅनलचे नाव वगैरे सांगण्याच्या चक्करमध्ये पडत नाही, डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करते। तर मी एक व्हाईट कपडा घेतलेला आहे। व्हाईट कपड्याला मी एका प्लेटने असं सर्कल करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता। मला पेन्सिलने किंवा चॉकने आपण सर्कल करून घेऊयात। आपल्या किचनमध्ये अशा बऱ्याचशा वस्तू लागतात जे आपल्याला खूप गरजेच्या असतात आणि आपलं किचन स्वच्छ राहतं, खराब होत नाही आणि आपल्या किचनमधल्या काही वस्तू आपण जर चांगल्या यूज केलं तर आपलं किचन चांगलं राहते। सर्कलमध्ये कट केल्यानंतर आपल्याला थोडंसं ते जाडसर व्हावं म्हणून मी त्याला एक अस्तर लावून घेणार आहे। त्यामध्ये कोणताही एक कपडा, आपण घरात कोणताही एक कपडा असेल त्या असं सर्कलमध्ये कट करून आपण त्यामध्ये टाकू शकतो। एकसारखं आपल्याला कट करून घ्यायचे। त्याचे आता 3 भाग झाले। ते आपला खाली एक पांढरा भाग घेतलेला आहे आणि मध्ये एक दुसऱ्या कलरचा घेतलेला आहे। व्हाईट असेल तर तुम्ही व्हाईट घेऊ शकता। आपण त्याला सर्कलमध्ये शिलाई देणार आहोत। त्याला आपल्याला वरून पाइपिंग करायची आहे म्हणून आपण त्याला डायरेक्ट शिलाई देणार आहोत। एखाद्या कपड्याला शिलाई दिल्यानंतर त्याला उलटवतो आणि ती शिलाई आपली दिसत नाही, तर त्या टाईप आपल्याला नाही करायचं आहे, तर डायरेक्ट शिलाई द्यायची आहे। तुम्ही हे काम हाताने देखील करू शकता। मी किचनमधल्या तुम्हाला 2 यूजफुल गोष्टी शिकवणार आहे, म्हणजे ते आपण यूज करणार आहोत, आपल्याला डेली यूजमध्ये येतात। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आपल्याला त्याच कपड्याने, व्हाईट कपड्याने अर्धगोलमध्ये असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याला देखील आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। त्याला आपल्याला अस्तर लावण्याची गरज नाही, आपण डबल कपडा घेतलेला आहे। त्यालाही देखील आपल्याला वरून शिलाई देऊन द्यायची आहे। तुम्ही बघू शकता। शिलाई दिल्यानंतर आपल्याला त्याला उलटून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जो भाग आपल्याला शिलाई दिलेला आहे तो आतमध्ये जाईल। जे आपण 4 भाग घेतलेले आहेत त्यांना देखील आपल्याला अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे। ते सगळेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। त्याला दाबटीप आपण म्हणू शकतो। ते दाबटीप टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये जे आपण शिलाई केलेली आहे त्याच्यावरती एक टीप आपल्याला टाकून द्यायची आहे। ते परत उसळणार नाही। धुण्याच्या वेळेस त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। शिलाई जर आपण स्ट्रॉंग टाकलेली असेल तर कोणताही कपडा उसळत नाही। शिलाई मारल्यानंतर आपल्याला वरून देखील त्याला अशी शिलाई म्हणजे दाबटीप टाकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता। तर 4ही कपड्यांना आपल्याला तसं करायचं आहे। त्यानंतर आपण जे सर्कल केलेलं, आपण जो भाग सर्कलचा घेतलेला, तर त्याला आपल्याला आता हे 4ही कपडे, 4ही भाग आपल्याला त्याला जॉईन करून घ्यायचं आहे। जो सर्कल केलेला भाग आहे त्याला आपण आता शिलाई देऊन घेऊ। नेहमीच तुमच्यासोबत ट्रिक्स आणि टिप्स घेऊन येत असते। तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो, बघू शकता की मी पूर्णपणे शिलाई देऊन दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला एक लांब कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्याला पाइपिंग करायची आहे, जेणेकरून तो जो भाग आपला आहे तो दिसणार नाही, जो शिलाई दिलेला असतो तो दिसणार नाही, म्हणून आपल्याला फुल पाइपिंग करून घ्यायची आहे। पाइपिंग करताना क्रॉस पट्टी आपल्याला कट करायची आहे। सरळ जरी कट केली तरी चालेल, त्याला फक्त आपल्याला टक्स देऊन द्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता सुंदरसं आपलं चपाती ठेवण्याचं कवर तयार झालेलं आहे। जेव्हा आपण गरम गरम चपाती असेल ती अशीच ठेवून देतो तर ती मागून ओली वगैरे होऊन जाते, आणि जर आपण असं कपड्यावरती ठेवलं तर खूप छान टिकेल देखील, नरम देखील राहील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपातीसाठी आपल्याला व्हाईट कवर घ्यायचं आहे, दुसऱ्या कलरचं कवर नको। आता आपण उरलेल्या कपड्याचा दुसरं एक वस्तू बनवणार आहोत। तर इथे आपल्याला छोटासा जो भाग आपल्याला उरलेला आहे तर चौकोनी भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। 5 इंचचा तुम्ही घेऊ शकता, जे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मोठा छोटा करू शकता। जर तुमच्याकडे व्हाईट कपडा नसेल तर तुम्ही दुसरे कोणत्याही कपड्याने करू शकता, पण व्हाईट बेटर असतो। बघू शकता मी इथं असं चौकोनी कट करून घेतलेलं आहे, जे रेक्टँगल साईडमध्ये मी कट केलेलं आहे, आणि तिथे एक दुसऱ्या कपड्याचं फोल्डिंग करून मी रुमालासारखं ठेवलेलं आहे, त्याला आपण शिलाई करून घेणार आहोत। कपडा व्हाईट कपडा उलटून घेऊन आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता। कॉर्नरचा भाग हा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ती शिलाई द्यायची आहे। दोन्ही वस्तू आपल्या किचनमध्ये खूप यूजफुल आहेत। आपण असंच कोणताही कपडा ठेवून देतो आणि कोणताही कपडा यूज करायला लागतो, त्यापेक्षा असं आपण परफेक्ट एक कपडा शिवून घेतला तर किती छान राहील। तुम्हाला या गोष्टी हाताने देखील करता येतील। जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हाताने शिवू शकता। दोन्ही साईडने मी ते कवर करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। या कपड्यामध्ये मी कापड टाकलेलं आहे, तर त्यामध्ये तुम्ही कॉटन देखील यूज करू शकता, पण कॉटन एवढं बेटर नाही जेवढं आपण कॉटनचे रुमाल त्याच्यामध्ये फोल्ड करू
ही चपाती जेव्हा आपण शेकतो त्यासाठी आपल्याला आपण लाकडाचं वगैरे वापरतो, त्यापेक्षा आपण कपड्याचं असं बनवून वापरलं तर किती युजफुल वॉशेबल आहे. रोज देखील तुम्ही साफ करू शकता, स्वच्छ करू शकता आणि कसंही यूज करू शकता. आणि पकड नाही सापडली लवकर तर याच्याने आपण दूध वगैरे उतरवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.